आज राज्यातल्या 5 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडते। हे पहिल्या टप्प्याचं मतदान आहे आणि आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर मतदारसंघाचाही समावेश आहे। अर्थात इथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उमेदवार असल्यामुळे इथली रंगत अजूनच वाढलेली आहे। नागपूरमध्ये निवडणूक यंत्रणेने काही मतदान केंद्र वेगळ्या पद्धतीने तयार केली आहे। अशा मतदान केंद्रांना एक विशिष्ट थीम दिली गेली आहे आणि वेगळा अनुभव मतदारांना देण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जातोय। नागपुरातील शंकरनगर परिसरातील सरस्वती विद्यालयातील बूथ क्रमांक 315 हे टेक्सटाईल थीम नुसार सजवलं गेलंय। कसं आहे हे मतदान केंद्र आणि या थीम पाठीमागची संकल्पना नेमकी काय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। नागपुरात निवडणूक यंत्रणेकडून मतदान केंद्रावर वेगवेगळ्या पद्धतीचे थीमही तयार करण्यात आलेली आहे। काही मतदान केंद्र असे आहेत ज्या ठिकाणी नागपूर हातमागाचा एक प्रमुख केंद्र असल्यामुळे टेक्सटाईल थीम अशी तयार करण्यात आलेली आहे आणि नागपूरच्या शंकरनगरमधील सरस्वती विद्यालयामध्ये अशाच पद्धतीने हातमागाचे जे विविध कपडे आहेत, साड्या आहेत, चादरी आहेत त्यांचा पण एक प्रदर्शन जो आहे तो मतदान केंद्रावर मतदारांना पाहायला मिळत आहे। खास सेल्फी पॉइंट्स त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मतदानाचा कर्तव्य तर बजवायचाच आहे, मात्र हातमाग संदर्भातली एक जनजागृती घडावी या पद्धतीचे प्रयत्न करण्यात आलेले। या ठिकाणी मतदान केंद्रावर आल्यानंतर अशा पद्धतीने हातमागाचे हँडलूमचे कपडे पाहायला मिळतात। वेगळे पण वाटते, आजवर कधी पाहिलं नसेल। हां, बरोबर आहे, खूपच छान वाटतंय आणि हे आपण केलंच पाहिजे कारण की आपल्या भारतात खूप प्रकारचे हातमागाचे हे प्रकार असल्यामुळे याचा आपण वाढ केलंच पाहिजे। खूपच छान वाटलं, हे खूप युनिक केलं आहे। ते सरस्वती विद्यालय हा हँडलूमचं जे केलेला आहे थीम हा खूपच चांगला आहे। यानी लोकांना एक हे मिळेल की आपले जे जसं टेक्सटाईल झाला आणि बाकीचे जे गोष्टी आहे यांना प्राधान्य देण्यात येत आहे। तर निवडणूक यंत्रणेने, नागपूरच्या निवडणूक प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने अशाच पद्धतीने अनेक मतदान केंद्रावर वेगवेगळ्या पद्धतीचे थीम जे आहेत त्या तयार केलेले आणि मतदारांना त्या आकर्षित करत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।